नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. नायगाव येथे गतिरोधक बसवा नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. देशमुख. मंठा तालुक्यातील नायगाव येथील शेगाव पंढरपूर महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे देण्यात आले असून या अगोदरही तोंडी व लेखी सांगून सुद्धा दुर्लक्ष होत आहे. येथे वळणाचा व उतार रस्ता असल्याने ये जा करणारी वाहने भरधाव वेगाने येत अनेक मुकी जनावरे, पाळीव प्राणी व मनुष्य हानीही सुद्धा झाली आहे. त्याचबरोबर या हायवेवरच इयत्ता 8वी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. यामुळे येथे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निवेदनाची दखल घेऊन तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावा, नसता नायगाव येथील बस थांब्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान ब्रिगेड संघटनेचे तालुका अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी दिला आहे. शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर मंठा तालुक्यात नायगाव बस स्टॉपवर गतिरोधक असणे काळाची गरज आहे. आजपर्यंत बरेचसे जीवितहानी झाली. रोडला लागून शाळा आहे, 8वीपर्यंत शाळा आहे. 300 ते 400 विद्यार्थी येतं, लहान लहान लेकरं येतं. पश्चिमेला गाव आहे आणि पूर्वेला बी गाव आहे, मधून लागूनच रोड गेला. त्याच्यामुळे आजपर्यंत बरेचसे जीवितहानी झाली. तिथं निवेदन दिले. काल 3-4 दिवसाखाली कलेक्टरला निवेदन दिले. प्रशासनाने याची दखल नाही घेतल्यास गावकरी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे.